झालेल्या आमदारांची बैठक घेतली, पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली. प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. ईव्हीएम विषयी भावना आहेत, संघटनात्मक कामकाजाविषयी भावना आहेत. आणि मग या सगळ्या भावना मान्य पक्षप्रमुखांनी जाणून घेतल्या. तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलात. अनेक ठिकाणी महायुतीतल्या सहकार्यांनी मदत केली नाही किंवा त्यांची मतं मशालीकडे वळली नाहीत, अशा तक्रारी काही आमदारांनी केल्या का? कारण निवडणुकीच्या याच्यात असं होत असतं, अशा तक्रारी सुद्धा केल्या का? हे पहा, त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगळी असते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 5 वर्ष आम्ही सत्तेत होतो, परंतु इलेक्शन म्हणून आमची फक्त लोकसभा आणि आता विधानसभा होती. तेवढी जी एकत्र फळी निर्माण करणं ते 100% अजून आम्ही त्याच्यात यशस्वी नाही झालेलो. आणि त्याच्यामुळे काही निश्चित कम्युनिकेशन गॅप असतात. पण तो कम्युनिकेशन गॅप असला म्हणून लगेच हे नको असं म्हणणं योग्य नसतं असं मला वाटतं. निश्चित, कारण लोकसभेला आम्ही याच आघाडीवर आम्ही यश मिळवलेलं आहे, चांगली मतं मिळवली आहेत. कम्युनिकेशन गॅप म्हणताय तुम्ही, अगदीच तोडायचं किंवा वेगळं त्याचा विषय नसला तरी फॅक्ट आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे काँग्रेसची काही मतं वळली नाहीत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी आमदारांच्या भावना किंवा पराभूत उमेदवारांच्या भावना व्यक्त केल्या, ती सद्यस्थिती आणि त्याच्यावरती तुम्ही काय तोडगा काढणार? हे भावना सगळ्यांच्याच असतात. निवडून आलेल्यांच्या वेगळ्या असतात. आता निवडून आलेलेही म्हणतात की आम्हाला जास्त मताधिक्य पाहिजे होतं, कमी मताधिक्य मला असं निवडून आले म्हणतात. हरलेले वेगळी भूमिका मांडत असतात. प्रत्येकाच्या भूमिका वेगवेगळ्या असतात ना. त्या काय भूमिका मांडली? मतं आली नाहीत या तिथली अगदी मोकळेपणाने उत्तर द्यावं अशी अपेक्षा की काय भूमिका मांडली? विशेषतः पराभूत उमेदवारांनी काँग्रेसची मदत झाली नाही असं कोणीच बोललेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं व्यक्तिगत कोणीही कोणत्या पक्षाविषयी बोललेलं नाही. फक्त आपला पक्ष पूर्ण 288 जागेवर मजबूत असावा अशी भूमिका सगळ्यांनी मांडलेली. 288 जागांवरती आपला पक्ष मजबूत होणं म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरती, अर्थात कार्यकर्त्यांची भावना असते की पार्टी मजबूत होईल, त्यासाठी स्वबळ हे महत्वाचं असतं. या भावना सुद्धा आहेत, कारण तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करता का? काय नक्की पुढे विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेगळ्या असतात. मग नगरपालिका वेगळ्या असतात, महापालिका वेगळ्या असतात, जिल्हा परिषदा वेगळ्या असतात, पंचायत समिती वेगळ्या असतात. त्या ठिकाणचे इक्वेशन वेगवेगळे असतात. त्या ठिकाणच्या इक्वेशनच्या आधारावर निर्णय घेतले जात असतात आणि तसे निर्णय आम्ही घेऊ. निर्णय वेगळेही असू शकतात. मग स्थानिक स्वराज्य संस्थेतली समीकरणं वेगळी असतात. त्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तिकडे रूट लेव्हलला काही वेगळे निर्णय घ्यावे लागले तर राजकीय समीकरणांचा भाग म्हणून ते निर्णय घ्यावे लागतील का? त्याच्यात मग एकला चळवळीचा पण नारा असू शकतो. एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं ना. एका ठिकाणी असं वाटतं नाही आम्हाला एकटं लढायचं, असं एका ठिकाणी होऊ शकतं, काही हरकत नाही. मेजॉरिटी ठिकाणी सगळ्यांसोबत लढायचा निर्णय होऊ शकतो, काही हरकत नाही. पण पक्ष मजबूत करण्यासाठी एकटं लढणं हे गरजेचं असं तुम्हाला वाटतं? ज्या भावना काय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या त्या हे बायच्याच वेगवेगळ्या बाबी असतात. खूप जागा लढून थोड्या निवडून येणं आणि थोड्या लढून जास्त निवडून येणं ह्या सगळ्या पॉलिसीचा भाग असतो. आणि हे सगळं आता या विषयावर बोलण्याला काही अर्थ नाही. आता सगळ्या निवडणुका 5 वर्षांनी आणि त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला तरी काय संघटनात्मक मजबूतीकरण हेच काम असतं, ते आम्हाला करायचं आहे. विशेष संघटनात्मक मजबूतीकरणाचं काम करायचं आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुका असतील त्याच्यात त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय वेगळे असू शकतात किंवा त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातील असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरापर्सन प्रकाश गोळेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. तर आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेचा कुठेतरी एकला चलोरेचा नारा असणार आहे का अशी चर्चा होत आहे. मातोश्रीवरील बैठकीत आमदारांनी ठाकरेंसमोर तक्रारी मांडल्यात आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमके काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं मशालीकडे वळली नाहीत अशी तक्रार ठाकरेंच्या आमदारांकडून करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता मनपा निवडणुकीत ठाकरे नेमका काय निर्णय घेतील याकडे लक्ष आहे.